जन्म मृत्यूचा फेरा आपल्या कोणाला चुकलेला नाहीये, पण त्याच्या बातमीला मात्र आपल्या सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यामुळे काय काय गोंधळ उडू शकतो हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. अण्णा अण्णा पाणी पिऊन घ्या जरा. अण्णा अण्णा जर आता गोळ्या घेतल्या की नाही पाणी प्या जरा हळू जरा. बरं हा अण्णा फळं देऊ का कापून? ऍपल देऊ हे चिकू डाळिंब तरी घ्या अण्णा. अवाकाडो अण्णा झोपा तर काय. ड्रॅगन फ्रूट झोपा अण्णा झोपा. लुच्ची अण्णा लुची नाही लिची लिची. तुला म्हणत्यात लुच्ची फळं दिना झाल्यास म्हणून. ये इकडे. कुठून देऊ कुठून देऊ फळं? आवाकडो मग घेऊन या जा मग देते मी. गपरा जरा शांत राहा. गोळ्या खाल्ल्या का त्यांनी? हा घेतल्या गोळ्या. मग आता झोप झोप लागेल. लागल ना झोप? हा काय हो ते राजा भाऊ गेले ते खरं आहे का? नाही खोटा आहे. गावची माणसं येडी आहेत म्हणून 10 लोक फोन करून सांगतात अण्णांना कळव अण्णांना कळव. कळवलंच नाही मग अण्णांना सांग. ए घिनाडे सांग सांग म्हणजे जाऊ दे माझा पण म्हातारा आहे. पदर लावायचा तोंडाला डोकं बिकं वापर की जरा. डॉक्टर काय म्हणलेत? ब्लॉकेज काढले त्यांचं. हा टेन्शन देऊ नका. एवढा जवळचा दोस्त गेलाय कळलं तर राहील का म्हातारा माझा? मॅक्स नको नको सांगूया मग. हीच म्हणतोय नको सांगूया. नको सांगूया. काय बघ काय झालं अण्णा? काय हो अण्णा अण्णा शेवटचं पाणी पिता? काय? अरे ग्लासात मध्ये मग अशी शेवटचं घोटभर पाणी होतं ते पिता का म्हणलं. शब्द जपून वापर. अण्णा अण्णा करा. जीभ नाही अण्णा करा. पूर्ण करा. पाणीपुरी खाताना कसं करताय? पूर्ण सुखापुरी. होय होय अण्णा अण्णा हो सुकापुरी सुकापुरी. ती बटाटू लावलेत कुकरला. हा ती उकडली की देतो चटणी मारून. हा झोपा. हा झोपा. बटाटे नाही लावले. ए बिंडो गप गे. बटाटा नाही लावले. पावडरच्या मागची बिंडो गप रा. मला जोरात सर. काय पाहिजे तुला? पाणीपुरी आवडते म्हणलं. पाणी शांत. किती जण आले? पाप्या अयो ए, तात्या. या 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 तात्या ना ना. अरे कसा आहे रे वाघ माझा? हाय 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 हाय. ना ना तात्या आप्पा बसा बसा बसा. कुठं बसायचं? काय ना ना तात्या आप्पा. हा माणसं आहे का गोट्या आहे? कशाला घरांगाळताय? बसा की. कुल्याजवळ जी दिसल ती अंदाजानं टेकवायचं पटकन. बसा. अण्णा कसा आहे रे? हाय हाय बरं आहे का? बरं आहे तात्या बरं आहे होय ना? बसा आप्पा. हा होय. बरं ते राजा भाऊ गेला ते कळलंय का? हाय कळलंय तसं. हा. पण आम्हीच सांगितलं नाही त्यांना. ठरणच झालंय आमचं सांगायचं का नाही सांगायचं. हा नको सांगू कसं सांगावंच लागणार. म्हणजे आम्ही 5 जण कसं जिगरी मित्र हाव का नाही मग. आणि अण्णा आणि राजा भाऊ ग्लास मित्र. क्लास क्लास वर्ग मित्र. कबड बुडीन ग्लास ग्लास घाला. हा काय आहे दारूचा शेवटचा थेंब उरायचा ना तर त्याच्यातला तो कुणी प्यायचा ह्याच्यावरनं दोघं एकमेकाला तुडवायचं का नाही. आणि जिगरी दोस्त तो काय रे. म्हणजे लंगोटीच लंगोटीची गाठच असं होते. मी म्हणजे 5 लोक जिगरी हाय रे. पण ती दोघं म्हणजे एकदम जिगरी. म्हणजे जवळजवळ लंगोटीची गाठच. आणि समजा जर का त्यांना कळलं की राजाभाऊ गेले आणि ती गेली मग एका टायमाला 2-2 लोकांना खांदा द्यावा लागेल मला. नाही तू खांदा देऊ नको तुझ्या पाया पडतो. काय आहे मागची वेली आहे ना तो खालच्या वाडीला गणपती गेला बघा. त्यानं खांदा द्याला ना तर बॉडी अशी सुलकन खाली उतरलेली उभी होती टाईट माहिती आहे. अरे काय सगळं 5.5 फूट उंच हा 3.5 फूट. म्हणजे अंत्ययात्रा कशी दिसत होती माहिती आहे. ट्रकाला ना रिक्षाचं चाक लावलेलं आहे असं तिथे. तू खांदा देऊ नको. मी मडक तरी धरतो. तू माणिकाचं नाव काढू नको वासाड्या.
काय आहे ना मागची वेली आहे ना असं मडकं धरला अंतयात्रेच्या पुढे चाललं दगडाला आपटला मडका फुटला मडकं मडकं करीत होतं अरे माहिती आहे माझा ते? मैत्र आहे तो मला काहीतरी करू दे की नाही तू एक काम कर तू ना त्या तिरडीवर झोप आणि राजा भाऊला सांगतो तुला खांदा दे हा, मग तसं करू काय तसं करू या ढरका काहीतरी बोल ऐका 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 आप्पा तात्या शांत व्हायच काय झालंय ते डॉक्टरांनी सांगितले त्यांना ताण देऊ नका म्हणून आम्ही जरा कन्फ्युज झालोय सांगायचं का नाही सांगायचं त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय सांगा तुम्ही म्हणताय नका सांगू तर आम्हाला पण कळना झालंय काय ते हा तसं बी माझं एक मन म्हणतं की सांगून टाकूया बाय हलकं वाटेल पण दुसरं मन म्हणतंय आपल्याला हलकं वाटेल पण त्यांना लय जड झालं की नाही. तिसरं मन म्हणतंय की बाई माणूस एकदाच जातो त्याला काय पाहून घ्यावं बाई शेवटचं पण चौथं मन म्हणतंय की शेवटचं पाहता येईल बाई आपण बोलता येणार नाही काय नाही मग कशाला हो? पाचवं मन म्हणतंय गँग बसल्या वय मानांची गँग बसल्या का पाचीच्या पाची मन टमरेला घेऊन गेल्यात परसाकडान बसल्यात ए तुला काय वाटते सांग की ए तुला काय वाटतं असं करते काय धमकी व्हायचं लोकांचं मन मला जर- लोक आपल्याला पण कळलं पाहिजे पाहुणी रावळे आले जरा शांत बसावं पदर नग लावूस तोंडाला बापरे नाना नाना. दोंडू नाना काय झालं पाणी पाहिजे दोंडू नाना काय काय पाणी दे होय. नाही त्यांना बघायचं असेल दोंडू नाना काय दोंडू नाना काय झालं काय नाही झोपा बाहेर, बाहेर. चला पहिलं बाहेर बाहेर चला पहिलं सावकाश. येऊ दे त्यांना चल, चल. येडाई कर रे तू नाना इथं आम्ही कशाला नाना जरा बिगी बिगी करा तुम्हाला बी आज लय म्हातारपण आलंय नाना आता इथं काय बोलणी झाली सांगायचं का नाही सांगायचं ही ठरना झालंय तुम्ही कुठं जाऊन सांगताय त्यांच्या मनावर भार येलो मेंदू येडायला का तुझा अरे एका चटीतलं दुसतो तू ग सांगाय नको होय पाप लागेल की मला एक काम करू व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवू शेवटचं दर्शन तसं नाही पण काय होते कळना झालंय काय तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे शेवटचं आपण दाखवायला पाहिजे त्यांचं ब्लॉकेज काढलं तो अरे पण नका सांगू तुम्हाला कळत कसं नाही आपण नको सांगूया बारक्या तू गप्प वागाय तुला काय खेळतंय तेव्हा अरे तू काय मी काय एक दिवस आपल्या काटा पाडणारच आहे ती की अन्नाला काय माहित नाही वय अरे सांगा माझ्या वाघाला खंबीर आहे तू सांगा मग आता काय करायचं सांगू का नको सांगू नको सांगायचं नाही मी म्हणतो सांगूया नको सांगूया नाही नाही सांगा सांगा नाही मला पण वाटतं नको सांगूया अरे नको सांगूया म्हणतो तर नको सांगूया ना तीच म्हणलंय की मग सांगूया सांगूया ए, मी म्हणतो नको सांगूया नाही सांगूया नको सांगूया ए, गप्पा 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 जरा वाईट शांत राहा आप्पा तुम्ही आहे ना असल्या भानगडीत बोलत नका जाऊ सांगूयाचं नको सांगूया करताय नको सांगूया अण्णा आणि हाक मारतो हाय हाय अण्णा अण्णा अन्न बोला, अन्न. अण्णा अण्णा काय होते अन्न हळू. अण्णा 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 काय होतंय अण्णा हा? राजा राजा राजाने धरलंय वाटत अच्छा ये अरे जो राजाचा आत्मा वर भटकतोय ना आवाज येतोय अरे 12 दिवस आत्मा इथंच असा असतो का नाही काय पाप्या पाप्या आत्म्यानं सांगायच्या आधी आपण सांगून टाकू काय आहे ही बेन आत्म्याला माणूस समजलं जाईल हेडायला अण्णा 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 मी सांगतो अण्णा 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 ऐका 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 हा, मला ऐका झालं ती वंगाळ्यात झालंय नाही नाही अण्णा बरोबर आहे तुमचं पण ऐका की आता आपल्या हातात असतंय का हो काय तुझ्याच हातात आहे काय अरे खाजवा म्हणते ते खाजवा म्हणताय होय वाटलं राज खाजवतो हा अण्णा ही बघा पाठ खाजवतो वाटते का बरं खाली हा झालं का बस का हा बस संपली इथं पाठ बरं का हा. झोप 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 चला अण्णा बाहेर या तुम्ही अण्णा बाहेरी नाना 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 या बाहेर या नाना नाना असं ना तुमच्या हॉकीचा कवा गोल व्हायचा या की पटापटा या पटापटा बसा बसा बघितलं कसं करतात ते आता ह्याच्यात कसं सांगायचं तुम्ही मला सांगा मला भ्या वाटते हो काय होते बाप आहे हो माझा नाही सांगू शकत डायरेक्ट त्यांचा दोस्त गेलाय ते मी काय म्हणतो हा मी सांगतो कुणीतरी सांगायला हवं का? बरं या आप्पा
तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सांगून बघा. सावकाश सावकाश. मित्र आहे ती ऐकतात. अण्णा कसा आहेस बाबा? तुझी आपला नाही मला सांगायचं, आप्पा नाही मला सांगायचं, मी नाही सांगत, नाही सांगत आता आपण तुम्ही पण नाही सांगणार तर मग मी नाही सांगत. नाना तुम्ही सांगता का? मी सांगतो या ही वागतच मी काही कामाचं नाही. या नाना या. सावकाश सावकाश. सांगतो मी. सांगतो या, मी आहे. तर मग अण्णा कोरा कागद गाणं म्हणते आई. कशाला मरायला कोरा कागद कशाला गातील वाळत्यात ती दुखतय त्यांना. कोरा कागद गात्यात म्हणजे अण्णा राजा भाऊ गेलं गावाला गेलं ग. राजा भाऊ गेलं गावाला. चैन पडना मला. भैया नाना भैया. गणपतीला आले. नाही 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 तुमच्याच्यानं पण नाही व्हायचं या भैया. हळू हळू हळू. कोणीतरी ना ना तू बस, मी सांग. तात्या नक्की सांगाल? मी सांगतो बरोबर, घाबरू नको. हा बस बस. आता सांग सांगा. अण्णा काय करताय तुम्ही? तात्या उठा. पाणी देऊ होय, तात्या सावकाश. ह्या सगळ्यात शेण वाटलं होता तुम्ही मला. अहो ब्लॉकेज काढलंय, बायपास झाली, अच्छा तेव्हा पडालो होय. काय माझ्या या की लवकर. मी सांगतो तुम्ही शांत बसा. बोलवते चल ना तू. काय काय झालं अण्णा? अण्णा काय झालं? हा अण्णा अण्णा पाणी पाणी दे, पाणी पाणी दे. अण्णा अण्णा शांत व्हा भाई, शांत व्हा, शांत व्हा. ऐका की पाणी प्या, पाणी प्या. अण्णा तेव्हा सांगायचं होतं तुम्हाला. ते तो तुमचं दोस्त आहेत ना राजा भाऊ? हा राजा भाऊ नाही राहिला आपल्यात. सकाळी वारलं. राजा भाऊ वारलं सकाळी. गेला राजा भाऊ गेला. आम्ही 5 जण असं घट्ट जिगरी होतो रे आम्ही. ठीक पप्या, आता काय पिकलं पान एक एक जाणार. काय दुःख ना ते माणूस गेलाच नाही होत रे. आयुष्यभर माणूस मनात राहतो, डोळ्यांसमोर दिसत नाही. पप्या पप्या ते आप्पा तात्या आणि नाना आहेत ना, त्यांना राजा भाऊचं सांगू नको. काय काय माहिती पप्या, आमच्या सगळ्यात ना मीच एकटा हिंमत वाला आहे. ते तिघं एकदम नाजूक काळजाचे आहेत. तर राजा भाऊ पप्या जा तू जा, तिघांच्या घरला जा आणि त्यांच्या पोरांना सांग आप्पाला तात्याला नानांना कळायला देऊ नका, आम्ही जिगरी होतो. सांगितलंस का रे? नाही नाही सांगितलं, नाही सांगितलं. ती काय आमचं अण्णा जरा हे आहेत, जरा मनावर घेतील जरा, म्हणून नाही सांगितलं. नाही सांगितलं, नाही. बरं झालं नाही सांगितलंस. काय आहे, आम्ही तिघं जरा धीराचं आहे र. पण माझा अण्णा म्हणजे हलक्या काळजाचा आहे. त्याला नाही सहन होयाचं. त्याला काय झालं तर मला नाही सहन होयाचं. नाही नाही नका सांगू त्याला. सांगू नको. नाही सांगत. काळजी घे बाबा. हो तुम्ही वापड. आम्ही येतो. अजिबात शपथ घे. नाही सांगत, नाही सांगत.
नाना सावकाश. बरं झालं नाही सांगितलं. नाही ते आहे. काय अंथरुणावर पडून वा, अतिशय दर्जा सादरीकरण. हसत हसत मैत्रीची नवी परिभाषा सांगितलीत आज. मस्त, खूपच छान. बघा हा सर असे काय म्हणतात सोनालीताई? या मंचावर फार कमी वेळेला एखादं प्रहसन असं वळण घेतं, त्यामुळे एक वेगळंच सरप्राईज मिळालं. पृथ्वीक फार छान, चेतना तूही अतिशय सुंदर. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा फार विलक्षण वाटलं की असे कुठले वडील आहेत जे आवाकाडो मागतायत. त्यांना नक्की काय म्हणतात, शेवटची इच्छा आहे का डोहाळे लागले. पण लेखकांनी, अभिजित पवारनी ज्या मूडमध्ये आम्हाला सगळ्यांना नेलं, तेव्हा मला असं वाटायला लागलं स्किट पाहताना आणि संपल्यावरचे काही क्षण की ही जी आम्हाला आज इथे जीवाभावाची मैत्री बघायला मिळाली ती महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सगळ्या टीमची झाली आहे. त्यामुळे मला ही सगळी धीराची आणि प्रेमाची हा जो गोतावळा आहे तो अगदी असाच आहे आणि त्याचा आरसा तुम्ही दाखवलात असं वाटलं. Lovely. फार छान. सई. ब्युटिफुल परफॉर्मन्स. खूप अंतर्मुख करणारा परफॉर्मन्स होता आणि मला असं वाटतं की आयुष्यात काही कमवा न कमवा असे 4 मित्र जरूर कमवा, कारण तेच महत्वाचे असतात. आणि आमिर हाडकर, मला असं वाटतं तू मूड बनाया भाई आज भी. मजा आ गया. चेतू, तुझ्या 5 मनांची मीटिंग फार आवडली. कडक होती ती. पीपी ॲज युजल अँकर्ड परफॉर्मन्स, मज्जा आली. आणि तुम्ही चौघे पण भावा कमाल, फारच मजा आणलीस. तुझ्या स्पीडनी तू काय करायचं ते केलंस. यू मेड द मोस्ट ऑफ इट. फारच मजा आली. तुम्ही दोघे पण मस्त दिसताय. प्लॅटॉनिक, कडक, मजा आली. मंडळी, जसं इन्फेक्शन होण्यासाठी व्हायरस कुठूनही कसाही येतो, त्याचप्रमाणे हास्य महारथी समीर चौघुले यांना छळण्यासाठी चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कुठूनही कसेही येतात. आता देखील ते असेच अवतरणार आहेत. चला बघूया त्या दोघांची जुगलबंदी. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. वा वा वा. बघ दादा, कसं वाटते? बरं वाटते ना? हो, छान वाटतं आता. मग किती दिवस सांगू होतो बाहेर जाऊया बाहेर जाऊया, तू ऐकत नव्हतास. जरा आता कसं बरं वाटते ना? एकदम मोकळं वाटतंय. वातावरण किती छान आहे सगळं. छान आहे, छान आहे. हा योगा करतो की याला कोण विसरून गेलाय? बरं, आता तू काळजी घे, वातावरणाचा आनंद घे. होय होय. मी 12 मिनिटात येतो. तू 25 मिनिटं काय करू नकोस. राम राम. राम राम राम. नमस्कार नमस्कार. आपण मी समीर चौगुले. आपण बागेत बसलोय. वय, वय. आपण बागेत बसलोय ना? हो, व्हॉट अ ट्रेमंडस स्टार्ट फॉर रोलर कोस्टर राईड ऑफ लाफ्टर. खतरनाक. बाकी अरे, sorry. इकडे कुठे? इकडे असं बागेत हवा खायला. मी चणे खायला आलोय. हवा कशी खाणार ना? आणि हवा काय वडापाव आहे काय खायला? हवे मुलं कसं आपण श्वास घेता हो का नाही? होय. म्हणजे कसं नाही नाही, दाखव, मला माहिती आहे. दाखवू नका श्वास बीस. मला माहिती आहे हवेमुळे आपण श्वास घेतो. मी सहज म्हणालो. नाही नाही, आपलं हवेचं महत्व माहिती पाहिजे. नाही नाही, नको. हो बरोबर आहे. हो. पण मी आपलं सहज आपलं हे ओके फाईन. अरे बापरे, हो पाय केवढे गोरे गोरे पान आहेत तुमचं. प्लास्टर आहे, प्लास्टर. होय काय? प्लास्टर आहे. हे, प्लास्टर. होय होय. अच्छा अच्छा, प्लास्टर ऑफ फिरसे. प्लास्टर ऑफ पॅरिस. फिरसे कुठून आणलं?
प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे. पॅरी हा हा. अच्छा वाव लय महाग पडत असेल ना काय ते ते फुरसं लावलंय ना पुढचं पायाला नाही पॅरिस पॅरिस प्लॅस्टर ऑफ पॅरिस. हा महाग म्हणजे मी काय पॅरिसला जाऊन नाही लावलंय, इथेच लावलं, कॉर्नरला लावलं. म्हणजे इकडे लावून मिळतं हो मिळतं मिळतं. असं कॉर्नरला गेलात ना की हॉस्पिटल इकडे मिळतं या. होय होय. बाकी नाही एकदम हे आहे मस्त आहे. राहिला कुठं मी दहिसरला. दहिसरला माहिती काय तुम्ही दहिसरला राहता होतं दहिसरला माहिती काय तुम्ही दहिसरला राहता होतं सांगा नाही तर दहिसर दसकल अरे बापरे हा कोण आला म्हणून नाही आवडला कॉमा प्लॅस्टर मध्ये वसाडा गुदमरून मरल तेव्हा कळले आग लागली असल्या पंचला ती असा पंच असतो काय दहिसरला राहतो का काय कमाल आहे. स्वतःच हे टाकलं त्याने. बाकी म्हणजे एकदम मस्त. नोकरी कुठं करता मी बँकेत असतो. मी ATM मध्ये असतो. वॉचमन आहात का? वॉचमन नाही झोपायला असतो दुपारची घरात झोप लागत नाही ना मग? तर चटई घेऊन जातो आणि झोपतो तिथं AC मध्ये झोप चांगली लागते का नाही माणसाला कशी झोप हवी का नाही झोपेमुळे काय स्वास्थ्य चांगलं राहतं तुला काय करणार तू अण उघडं करून बसलाय तू चणा खाणार काय नाही नाही खरंच नको. नाही घ्या नाही खरंच नको. अहो, मजा येते अहो, नको नको नको. नाही काय ते दातात अडकलंय ना की 2 तास टाइमपास होतो असं चणा बाहेर काढ घ्या घ्या अरे नाही सांगितलं ना मला नको आहेत सणे खरंच नको आहे. नको काय? नको नको मी थोडीच देणार आहे तुम्हाला मग कशाला ऑफर केलेत आत्ता? घ्या घ्या कशाला म्हणालात? मग तुम्ही कशाला ह्याच्यात इंटरेस्ट घेता वाय नाही मी कुठे मला नको आहेत सणे. मग बघताव काय चण्याकडे मी कुठे बघतोय? हे काय बघता वाय अरे पण मी नाही ना बघत आहे. घ्या ना मग अरे इथे दाखवल्यावर बघणार. ए ए ठेव रे चल बस तिकडे. नाही नाही प्लीज बसा मला प्लीज मला जरा हे करायला म्हणून मी रिलॅक्स आलो आहे यार. अरे मग कमाल आहे यार म्हणजे नीट. खायचं तर विकत घ्यायचं ना दुसऱ्यांच्या चण्याकडे कशाला बघायचं हो बरे आहात ना तुम्ही? बरे मला काय झाड भरली तुमच्या पायाला लागलाय तुम्ही बरी आहे ना आहात? मी बरा आहे. मग काढून टाका अरे राह बरा बरा म्हणजे असा बरा नाही आहे फक्त पायाला माझ्या लागलेला आहे. बघ ओके बाकी ओ मस्त. हे लागलं कसं म्हणजे काय लावला ना तर लागलं कसं हे हे प्लास्टर आहे. हो हो मी काय नाही काय असं काय नाही म्हणजे बाथरूममध्ये घसरून पडलो जरा मी. कुठं बाथरूममध्ये एवढं काय नाही नाही बाथरूम मध्ये बाथरूम म्हणजे मध्ये मोरीत? घराच्या- होय होय मोरीत म्हणजे. मोरीत पडलं हा म्हणजे मोरीत नाही आमच्याकडे बाथरूम आहे म्हणजे इथं. नाही, किरकोळ आहे हा 4 चौघ्यात सांगण्यासारखं काय आहे काय त्याच्यात मला सांगा हा? कोणाला सांगू पण नको हा हा. नाही तो कॉमेडी होईल मग? चणे खा. होय का? माहित नाही ओळख नाही पाळख नाही हे करते यार. उधर देखो उधर देखो देखो उल्टा सुल्टा हो जाएगा नहीं तो. ओय 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 काय करताय? नाही आपलं असं आपलं काय करताय? काय लिहून ठेवूया बरं ना काय लिहून कशाला ठेवताय? उपयोगी पडतं ना मध्ये मध्ये थांबा जरा प्लीज नका उपयोगी वगैरे. बाकी बायपास वगैरे झाली का तुमची काय काय? बायपास नाही बायपास नाही झाली. माझी झाली हो हो माझी बाई 10वी पास झाली ना हे बघ ओळख नाही ना बोल नको. एकदम शांत बस आता. अरे तू रो आलोय समजून जा काय ते. जोरात लागलाय काय हेअरलाईन हे आहे फ्रॅक्चर आहे. काय त्या हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. मग डोक्याला का नाही प्लॅस्टर केलं हं? हेअरलाईन म्हणजे डोक्याचा संबंध नसतो. मग? हेअरलाईन म्हणजे पायाचं हेअरलाईन आहे ते. म्हणजे पायाच्या केसानं फ्रॅक्चर झालं हं? मग अख्ख्या पायाला काय प्लॅस्टर केलं मग केसाला करायचं होतं ना फ्रॅक्चर अरे तू ओये जरा चुप भेटो यार. नाही एवढं लाड नाही करायचं केसाची हा मग पुजाऱ्यानं राहतात ते उगाच काय अशी चिमटी धरायची आणि उपटायचं की जरा relax करा. हा मग
उगाच लाड करून ठेवलं बाय. मी जाऊन आणतो ना, मी घरात असतो ना एकटाच, दुपारचा काम धंदा नसतो ना, तर हाफ पॅन्टवर मी असा बसतो आणि असं पोटीवरचं असं केस उपटीत असतो का नाही नेहमी. येडायस काय तू? त्याच्यात काय आहे? हो माझी पोटरी बघा केवढी गुलगुलीत आहे. अरे काय हो हिरोईनच्या गालापेक्षा माझी पोटरी गुलगुलीत अरे आहे. चल रे, गलिच्छ आहे यार हा माणूस. बोट फिरवून बघ. अरे बोट काय फिरवायचं रे? नाही मजे. अरे मला नाही फिरवायचं. हो फिरवा. अरे नाही रे. जेलस. उसकी पोटरी मेरी पोटरी से गुलगुलीत कैसी. ए एवढं पोटरीचं कौतुक आहे ना, घरी केळीचे खांब म्हणून लाव तिकडे घरी जाऊन. पडला. त्या आयऱ्या करायचं काम नाही. बोलला असं नाही आहे, त्याला लय असं कल्पकतेने टाकावं लागतो. मोठा कल्पकतेने. रेडीमिक्स वगैरे झालं काय तुम्हाला? काय रेडीमिक्स कसलं रेडीमिक्स? ते असं पोटात असं अरे नाही. अपेंडिक्स असतं रे. रेडीमिक्स पोटा. अरे यार तू डोकं खाऊ नका यार मला ना. बरं ह्युमर वगैरे काय ह्युमर म्हणजे? ते डोक्यात असतं ना? ट्युमर असतो. तो नाही झाला. नाही झाला. बरं हार्मोनिया. काय हार्मोनिया? हार्मोनिया ते आपण सांगू शकत नाही त्या. अरे हरण्या वाजवेन ना. बरं माइल्ड अटॅक वगैरे. अरे नाही आला रे बाबा. म्हणजे काय झालेलं नाही. नाही झालंय. नाही तुमच्या बॉडीची अवकातच नाही आहे एवढं मोठं आजार होण्याची. अवकात काढू नको सांगून ठेवतोय. तुम्हाला कसं चामकील हगवण असं छोटे छोटे रोग आणणार. अवकातच नको, तुमच्या बॉडीची अवकातच नाही. पाठीवर मासा आहे का तुमच्या? नाही आहे. पोटावर तरी? अरे नाही अरे पोटावर मस्सा. पोटावर मासा नाही तुमच्या? नाही आहे. मग जगता हो कशाला? म्हणजे काय मजा झाली आहे माणसाची. हा मोठं पोटावर मासा पाहिजे. टाइमपास कसा होणार ना, आयुष्यात आनंद कसा मिळणार? म्हणजे काय झालं, मी घरात दुपारचा बसतो ना, कामधंदा काही नसतो, तसा बंडीतनं हात घालतो आणि माश्यावर असा बोट फिरवतो. काय मजा येते माहिती सांगू तुम्हाला. लय मजा येते माहिती तुम्हाला. अरे किळसवाणा माणूस आहे रे हा. त्याच्यात किलस वाहन का तुला फिरवून बघा बोट. अरे चल रे. या ना. अरे नाही सांगितलं लय रे. मजा येईल माहिती. अरे नाही सांग हे फुलपाखरू सांग ना त्याला यार. ते पोटावर मासा नाही. नाही आहे मस्सा. नाही तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय. तुम्हाला असं मोठे मोठे रोग होणारच नाही. नाव वाले रोग. ए तू शानपणा करू नको. माझ्या चेहऱ्याचा बोलू नको. तुझा स्वतःचा चेहरा बघ आरशात. अरे एकदा पाय माझा दुखतोय इथे घरी 15 दिवस होतो कंटाळून म्हणून बाहेर मोकळ्या हवेवर आलं तर पिरपिर 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 खणखण मारन कोणा. बसायचं एकदम. चिडताव का त्याला? चिडताव काय म्हणजे चिडणारच मग मी. आपण गप्पा मारता. खड्ड्यात गेला गप्पा नाही मारायच्या गप्पा. चल भाग. चला आपण लंगडी खेळूया. या. अरे तू तू मुद्दाम करतो का रे? लंगडी खेळूया. सॉरी तुमचा पाय. तुम्ही राज्य घ्या, मी पळतो. अरे अरे तेच झालं ना मला. चालतंय. अरे यार लागला यार पाहायला कळत नाही का तुला? नाही आवडला? नाही आवडला. घ्यावा लागेल. गणेश सागडे सरांचा आहे. व्हॉट अ कॉम्प्लिमेंट कॉमेडी. जस्ट फर्टिलायझर देन आय. हे काय रे? काय काही नाही, ते मगाशी लिहून ठेवलं होतं, आठवत नाही ना. अरे तुझ्या लाज वाटते का रे? लिहून ठेवायला इकडे. आणि काय बोललास काय? वाचतोस काय? काय बिनडोक माणूस. खबरदार बोललास तर आता. हा मस्त आहे. चल बाकी बाकी मस्त आहे. जबरदस्त. राग आलाय ना? राग आला मग राग आला. माझं टाळका सटकलं की टाळका सटकलं मग. चिडलो आहे? राग आलाय काय? राग आला? लात मारा. माराला बिंदास. मस्करी करू नका. नाही देवाचे पद. हो आनंद भेटेल तुम्हाला, तेवढा राग शांत होईल. मारा बिंदास मारा. मारा हो काय नाही. आय आय ग नको राहू देऊ. आय 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 आय. हो माझ्या लक्षातच नाही आलं तुमचा दुसरा पाय चांगला आहे तो. मग पायाला जोर आहे. जाम जोर आहे. पण जोरांचा उपयोग काय? पाय मोडलाय पण कुठं? मोरीत घसरून.
ह्युमर झालेला नाही आहे. ट्युमर रे. हा तेच आहे. हार्मोनियम पण झालेलं नाही आहे. हाताला 10 बोट आहेत, पण त्याचा उपयोग काय? पोटावर मासा नको. असल्या माणसांना जगून काहीच उपयोग नाही. या असल्या माणसांना जगूच नाही मी तर म्हणतो. तू मर ना मग तू मर ना. मी काय? मला कशाला सांगतोयस? हा मगातपासून मला सांगतोय. एक मिनिट इकडे रे, इकडे. मी येऊ शकत नाही, तू या मार खाशील. इकडे तू काय काम करतोस रे? मी ते पोल्ट्रीमध्ये कामाला आहे. काय काम करतोस पोल्ट्रीत? ती कोंबडीना पिलं होतात ना, ते मी चेक करतो. म्हणजे मेल हाय का फिमेल आहे. तर मी कसा 100 कोंबड्यांमागे ना मला 2 रुपये मिळतात का नाही. मरतोस मला सांगतोयस? मरतोय आता. ऐका हो, काय बोलाय तुमचा, काय बोलाय? ऐका, वा, जबरदस्त परफॉर्मन्स. मजा आली. मस्त होता तुमचा ट्युमर. आय मीन ह्युमर. बघूया हा सरस एकाना तो कसा अडलाय. सोनाली ताई, आता तुम्ही सगळेजण आलायत, पण ते फुलपाखरू कुठे दिसे ना. ते पाहिजे यार. पळालं. पण तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतं की नक्कीच ह्युमर झालेला आहे. हास्य जत्रेतल्या प्रत्येक कलाकाराला ह्युमर झालाय आणि तो असाच राहू दे. त्याला कुठल्या डॉक्टर शोधू नका. खूप मजा आली. तुम्ही एकतर हास्याचा सिग्नल दिसत होता, लाल, हिरवा आणि तो पिवळा आणि गुलाबी. मजा आली बघायला. एकतर ते फुलपाखरू ज्या तन्मयतेने योगासनं करत होतं, मी माझ्या क्लासमध्येही इतक्या कॉन्सन्ट्रेशननी कधी बसले नाहीये. अप्रतिम. आणि मला फार आवडते ही सिरीज आणि तुम्ही दोघांनी फारच मजा आणलीत. नको शोधू शरीरावरचे असे विविध. त्या खुणा कशाला पाहिजेत प्रभाकर आपल्याला. नको हे सगळं आपल्याला. त्यामुळे उगाच नको बाबा मोरे. सई, ट्रिमेंडस रोलर कोस्टर परफॉर्मन्स. मोरे, तुमच्या तोंडून इंग्लिश ऐकणं हे एक वेगळी ट्रीट आहे आणि ती आम्ही प्रत्येक वेळेला एन्जॉय करतो. तुम्ही जी आल्या आल्या पाव स्टेप केली शालूची, त्याच्यात भयंकर स्वॅग होता. फार मजा आली. समिता, रिॲक्शन्स तर कायमच कमाल असतात, पण ह्याचा जो ग्राफ होता, मध्येच एक पंच आला ज्याला आपण सगळे खूप फुटलो, तो कुठला होता? लंगडी खेळूया. ओ माय गॉड. म्हणजे एकदम युटर्न घेतं प्रहसन, एकदम रिव्हर्स येतं. या सिरीजची हीच मजा आहे की कधी फुल स्पीडमध्ये, कधी फर्स्ट गिअर. खूप अनप्रेडिक्टेबल असतं आणि त्याच्यामुळे ते खूप आवडतं. आणि फुलपाखरूचा पंच ब्रिलियंट होता समिता, तो करताना म्हणजे ब्रिलियंट. आणि दत्तू सुद्धा ते करताना असं लॉक होत होता एक विशिष्ट प्रकारे, अशी तंद्री लावून. ते सुद्धा खूप बघण्यासारखं होतं. फार मजा आली. थँक्यू. थँक्यू. आजच्या दिवसाचं एक खास गोष्ट सांगायची आहे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्याच, की सचिन मोटे या माणसासाठी आपण सगळे टाळ्या वाजवूया. कारण आजच्या सगळ्या संकल्पना साईच्या साई सचिन मोटे सरांच्या आहेत. अरे हे त्या एका माणसाला सुचू शकतं, पण त्यांना आपण सगळे टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या सरांना. ऍक्च्युली साष्टांग दंड. ऍब्सोल्युटली. म्हणजे सर कमाल आहेत यार.